मुंबईतील मार्वे ते मनोरी फेरी सेवेशी संबंधित संस्थेकडून बनावट TIM मशीन तसेच बनावट पासेसचा वापर करून प्रवाशांकडून पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केलाय। या प्रकरणाविरोधात गावकऱ्यांनी आंदोलन छेडले असून संबंधितांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आमदार असलम शेख यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। बोला ना अध्यक्ष, बोला माझा आवाज जाणार नाही तिकडे। ऐकू येतंय? बोला मंत्री महोदय, बोलायचं नाही, बोलायचं बोला। अध्यक्ष मध्ये मार्वे मनोरी फेरी रोड सेवामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार फेब्रुवारी 2025 मध्ये आले। बसून घ्या। आज इथे आम्ही सर्व गावकरी लोक जमले आहोत। आम्हाला आमचे माननीय आमदार असलम शेख यांनी जे आमचे मुद्दे जे मार्वे मनोरी बोटमध्ये जे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आहे त्या संदर्भात त्यांनी जे विधानसभेमध्ये आमचा मुद्दा उचललेला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। आणि आम्हाला अजून आश्चर्य वाटते की आजपर्यंत गोराई पोलीस स्टेशन महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डने अजून कुठलीच कारवाई याच्यावरती या संदर्भात काय केली नाही। आम्ही सर्व गावकऱ्यांना खूप अपेक्षा आहे की हे विधानसभामध्ये मुद्दा उचलल्याच्या नंतर याच्यावरती तत्काळ काय कारवाई होणार ना जनतेला न्याय भेटणार। जय हिंद।